नमस्कार. चित्रलोक बेळगावच्या सर्व रसिक मित्रमैत्रिणींना भेटायला आज इथे असे कलाकार आलेले आहेत की ज्यांनी गेली 25 वर्ष मराठी, हिंदी चित्रपट आणि दूरदर्शनच्या मालिका ह्याच्यात सातत्याने अगदी दर्जेदार भूमिका केलेल्या आहेत आणि त्यांची प्रकट मुलाखत मी हिमांगी प्रभू आज घेणार आहे. तेव्हा स्वागत करूया माननीय श्री प्रसाद पंडित यांचं. चित्रलोक बेळगावच्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक स्वागत, नमस्कार आणि शुभेच्छा. नमस्कार प्रसाद. नमस्कार. हे बेळगावचे सुपुत्र आहेतच, तेव्हा त्यांच्याबद्दल आणखी थोडंसं जाणून घेऊया. त्यांनी दूरदर्शनच्या 28हून अधिक मराठी मालिकात भूमिका केलेल्या आहेत. आभाळमाया, समांतर, किमयागार, दामिनी, दुर्वा, माझे मन तुझे झाले, तू माझा सांगाती अशा अनेक मालिका आहेत. तसंच कारावास, सिद्धी, विरासत, अकबर बिरबल आणि राजेश खन्नाबरोबर इत्तेफाक या सगळ्या हिंदी मालिकामधनं पण त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. तसंच कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रे या नावाची एक हिंदी टेलिफिल्म त्यांनी केलेली आहे आणि त्यातल्या भूमिकेबद्दल उत्तम अभिनेता या पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन झालेलं होतं. तसंच त्यांनी अभिनय केलेले हिंदी चित्रपट बघा, हत्यार संजय दत्त बरोबर, त्यानंतर धूप ओमपुरी बरोबर, हल्लाबोल हा अजय देवगण बरोबर, आणि मराठी चित्रपट सत्वपरीक्षा, घे भरारी, नो प्रॉब्लेम, नाईट स्कूल, पिंडदान, साने गुरुजी असे अनेक चित्रपट. मराठी नाटकातही त्यांचा सहभाग होता, जसं की गुड बाय डॉक्टर, अश्रूंची झाली फुले, मी माझ्या मुलांचा, काशी चक्र, फायनल डिसिजन असे अनेक. त्यांनी स्वतः लिहून दिग्दर्शित केलेली पण अनेक नाटकं आहेत. आणि विशेष म्हणजे आजोबा वयात आले, आजोबा वयात आले या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवादलेखन हे त्यांनीच केलं होतं. आणि या चित्रपटासाठी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन झालं होतं. तसंच समिंदर की राणी ही एक हिंदी टेलिफिल्म याचं पटकथालेखन आणि संवादलेखन प्रसाद पंडितांनी केलं होतं आणि 2006 सालचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना त्यासाठी मिळाला होता. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा हॉलिवूडचा चित्रपट द संन्यासी यातल्या भूमिकेबद्दल ते स्वतःच सांगणार आहेत. मग आपण सुरुवात करूया मुलाखतीला, काय? ओके. प्रसाद, असं म्हणतात की अभिनयात चांगलं करिअर करायचं तर मुंबई गाठावीच लागते. मग तू कधी गाठलीस मुंबई? आणि आणखी एक प्रश्न आहे की तुझ्या तिथे गेल्यानंतरच्या सुरुवातीच्या धडपडीबद्दल किंवा संघर्षाबद्दल आम्हाला नक्की सांग. खरं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हेमा, मला संघर्ष असा करावा लागलाच नाही. देवाची कृपा होती माझ्यावर, असंच म्हणावं लागेल. एकदा काय झालं, बेळगावच्या लोकांनी माझ्याजवळ एक हट्ट धरला की बरेच वर्ष बेळगावमध्ये नाटक झालेलं नाही, तर तो एक नाटक दिग्दर्शित कर. माझ्या मनामध्ये एका नाटकाने घर करून ठेवलेलं होतं. त्या नाटकाचं नाव गुड बाय डॉक्टर. त्यातली ती मधुकर तोरडमलांची भूमिका मला अगदी वेळ लावून गेली होती. मग मी ठरवलं की चला आपण गुड बाय डॉक्टर नाटक बसूया, आणि मी बेळगावला ते नाटक बसवलं. त्यात डॉक्टरांची भूमिका केली. क्रिकेट माणूस तो विक्षिप्त असा. आणि मास्टर दत्ताराम नाट्य महोत्सव पणजी इथे पहिला प्रयोग होता त्याचा उद्घाटनाचा. आणि उद्घाटक म्हणून मोहन वाघ आले होते. चंद्रलेखा ही जी एक प्रख्यात संस्था आहे मराठी रंगभूमीवरची, त्याचे प्रोड्युसर मोहन वाघ हे उद्घाटक होते. आणि त्यांनी हे नाटक 25 वर्षापूर्वी त्यांच्या संस्थेद्वारे मधुकर तोरडमलांना घेऊन केलं होतं. तर ते इतके प्रभावित झाले. 2 अंकानंतर ते आले स्टेजवरती. त्यांनी विचारलं ते डॉक्टरांची भूमिका करणारे ते प्रसाद पंडित ते कुठे आहेत? तर मी विंगमध्ये होतो, मेकअप रूममध्ये. मला बोलवण्यात आलं. मोहन वाघाने मला कडकडून मिठी मारली आणि मला म्हणाले, अरे तू इथं काय करतोयस? तुझी जागा मुंबईत आहे, इथे तो राहता कामा नये. म्हटलं नाही हो, मी अमेच्युअर म्हणून खूप खुश आहे आणि मला हे आवडतं अमेच्युअर लाईफ. नाही 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 म्हणाले, तुझी गरज आहे मुंबईला. मी चंद्रलेखा प्रकाशितच्या नावाने
तुझ्या या नाटकाचे 5 प्रयोग मुंबईत लावतो, तू ये. वा. हो, आणि मग मी घेऊन गेलो माझ्या टीमला मुंबईला. त्यांनी 5 प्रमुख नाट्यगृहामध्ये माझ्या गुड बाय डॉक्टरचे चंद्रलेखा प्रकाशित, प्रसाद पंडित दिग्दर्शित गुड बाय डॉक्टर असे बोर्ड लावले पेपरमध्ये, त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट्स आले आणि चंद्रलेखाच्या नावाने अमाप गर्दी झाली. म्हणजे मला आठवतं की नाटक संपल्यानंतर रात्री 1:30 वाजता सुद्धा प्रेक्षक यायचे आणि मला तपासायचे मी खरोखर वेडा वाकडा आहे का, हातपाय वाकडे आहेत का, मला पाठी कुबड आहे का, माझे असे दात पुढे आहेत का वगैरे. त्यांना आश्चर्य वाटायचं की 3.5 तास हा माणूस असा कसा उभा राहू शकतो. तर त्यामुळे मोहन बाबांची ती जी माझ्यावरती कृपाच म्हणावी लागेल. आणि तो जो डोरकीपर होते पाची थिएटर्सचे, ते तर मला नंतर सांगत होते की मोहनबा कधी आपल्या नाटकांना सुद्धा 3 तास विंगमध्ये उभं राहून नाटक बघत नाहीत, पण तुमचं नाटक 3 तास ते विंगमध्ये उभं राहून सतत तुमची भूमिका बघत होते 5 प्रयोग. एवढे ते प्रभावित झाले. आणि त्यांनी काही दिग्दर्शकांना, काही निर्मात्यांनाही बोलवलं होतं की मी बेळगावून काही मोठा कलाकार आणलाय, बघा तुम्ही म्हणून. आणि ते नाटक झाल्यानंतर मला सिरियल्सची वगैरे ऑफर यायला लागली आणि असा मुंबईत मी गेलो. मी खरं म्हणजे एखादा अभिनेता व्हावा किंवा नाटक बघावं करून असं या उद्देशाने गेलो नाही. असं ते आपसूक आलं, पदरी पडलं आणि माझी बायको म्हणाली आता एवढं सहज तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते करा, मी शेती बघते. असा मी तिथे गेलो, खरं सांगायचं. पण कुठून कुठे गेलास. आम्हाला अभिमान आहे त्याचा. बरं, आपण मालिकेकडे वळूया. तुझी पहिली मालिका कुठली आणि तुला ती कशी मिळाली किंवा तू कशी मिळवलीस? बरोबर, चांगला प्रश्न आहे तुझा. तुला कदाचित आठवत असेल की ज्याला आपण मालिका म्हणतो ना, किंवा इंग्रजीमध्ये त्याला डेली सोप म्हणतात. हा आभाळमायाच आहे बरं का. पहिली मालिका ही आभाळमाया. त्याच्यानंतर मग मालिकांचं सत्र सुरू झालं. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला असं वाटायचं की आपण आभाळमायामध्ये काम करायला पाहिजे, आभाळमध्ये काम करायला पाहिजे. मलाही तसंच वाटलं की आभाळमायामध्ये एक छान रोल मिळाला पाहिजे. आणि तेवढ्यात एक साधारण 1.5 महिना झाला असेल आणि मला रात्री फोन खणखणला माझा आणि म्हणाले मी आभाळमायातून बोलतोय, तुम्ही काम करायला इच्छुक आहात का? म्हटलं हो आहे ना. काय रोल काय? तर म्हणाले एक वकिलाचा रोल आहे. म्हटलं किती एपिसोड आहे? म्हणाले 4 एपिसोड. नाही करायचं म्हटलं. अहो आभाळमायामध्ये करायचं आहे. नाही करायचं म्हटलं 4 एपिसोड. याचं कारण असं आहे की आभाळमाया 250 ते 265 एपिसोडची होती. त्याच्यामध्ये 4 एपिसोडची मी भूमिका करणं कोणाच्या लक्षात राहणार आहे? करायला पाहिजे. जर तुम्हाला तिथे प्रस्थापित व्हायला हवं असेल तर जरा 40-50 एपिसोड असेल तर कुठेतरी लक्षात येतं. मी नाही म्हटलं. मग त्याच्यानंतर एक 15-20 दिवसांनी परत फोन आला, आता एक बिल्डरचा रोल आहे प्रसादजी, करता काय? मी म्हटलं किती एपिसोड आहे? 25. नाही करायचं म्हटलं. तोही आवाज झाला, 25 एपिसोड नाही करायचं. म्हटलं नाही करायचं मला. असं करता करता 2 महिने झाले आणि 2 महिन्यानंतर त्यांचा मला फोन आला. म्हणाले एक फार सुंदर रोल आला प्रसाद, करता? म्हटलं किती एपिसोड आहे? रोल विचारलाच नाही मी. किती एपिसोड आहे? 150 एपिसोड. करतो म्हटलं 150 एपिसोड. त्या भूमिकेचं नाव आहे अरविंद महाजन. आणि त्या अरविंद महाजन भूमिकेने मला या मराठी चित्रपटसृष्टीत किंवा सिरियल माध्यमामध्ये आज तागायत प्रस्थापित केलेला आहे. ती एकमेव भूमिका अरविंद महाजन. आणि आश्चर्य वाटेल, मला सांगायलाही बरं वाटतं की मला फक्त 150 एपिसोडसाठी बोलवलं होतं, पण माझी भूमिका 472 एपिसोडपर्यंत गेली. या सिरियलचं आणि या भूमिकेचं एक विशेष घेण्यासारखं आहे की तुम्ही जर तुमची छाप पाडली तर तुमची छोटीशी भूमिका सुद्धा सिरियलभर लांब होते. आणि अशी पहिली मला आभाळमाया सिरियल मिळाली आणि मग पुढे सिरियलचं सत्र सुरू झालं. त्यामुळे त्यालाही मला काही असं कुठे जाऊन आभाळमायामध्ये गेलो मला काम द्या काम द्या असंही नाही केलं. म्हणून मला नेहमी वाटतं हेमा की माझ्यावरती त्या परमेश्वराची कृपा असावी म्हणून हे असं सहज काहीतरी मला मिळत गेलेलं आहे. नक्कीच नक्कीच. आणि ती तुझी अप्रतिम भूमिका होती. बरं, यानंतर अनेक मालिका केल्यास आणि अत्यंत विविध प्रकारच्या भूमिका तू केल्यास. बरोबर. मग एक प्रश्न असा विचारते की या सर्व भूमिकात एक माइलस्टोन वाटेल अशी कुठली तरी भूमिका असेल किंवा कुठली मालिका असेल तर ती कोणती? माइलस्टोन म्हणावं तर मला एक भूमिका आठवते, पण मी तुला प्रामाणिकपणे सांगू का, या अभिनय कारकिर्दीमध्ये माइलस्टोन वगैरे असं काही नसतं बरं का. एक मैलाचा दगड गेला की पुढे दुसरा मैलाचा दगड असतोच. आपल्याला वाटतं नाही आता मी आलो मैलाच्या दगडाप्रमाणे. एक महत्वाचा टप्पा या मी मान्य करतो. तिथून मला खऱ्या अर्थानं मोठं वळण मिळालं. तर राजेश खन्ना बरोबर मी जी केलेली भूमिका आहे ना इत्तेफाक सिरियल, त्याचा
उल्लेख मला आवर्जून करावासा वाटेल. याचं कारण असं आहे की त्यावेळेला माझ्याकडे काही काम नव्हते. येतात असे दिवस नाट्याच्या वाटेला. खरंय. हो, म्हणजे काही मोठमोठे नटसुद्धा सांगतात की आम्ही चणे खाऊन दिवस काढलेले आहेत. तशी पाळी माझ्यावरती पण आली. मी काही दिवस चणे खात होतो आणि प्रश्न पडला होता की मी आलोय खरा मुंबईत, आता पुढे काय, असा प्रश्न पडला होता. आणि त्यावेळेला पेजरचं ते सगळं काळ होता, तो पेजर, हा. मोबाईल नव्हते. आणि माझ्या मित्राने मला पेजर बहाल केला होता. त्याचे पैसे त्यांनीच भरले, ही त्याचीच कृपा. हो. आणि तो पेजर एक दिवस वाजला ग्रररर करून आणि बघितला एक नंबर, कॉल मी फोन केला. तर ते देवदत्त नावाचे मॅनेजर होते. ते म्हणाले, नमस्कार प्रसाद जी, मैं देवदत्त बात कर रहा हूँ, एक छोटी सी भूमिका है, हम टेलीफिल्म कर रहे हैं, तो आप इंटरेस्टेड हो? मी म्हटलं हा. यावेळेला मी भूमिका किती लांबीची वगैरे काही विचारलं नाही. हा, कारण पैसे महत्वाचे होते. ते म्हणाले, एक वेड्याची भूमिका आहे, फक्त 45 सेकंद नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. 45 सेकंदाची भूमिका होती. 150 रुपये तुम्हाला मिळतील. ते 150 रुपये सुद्धा मला खूप मोठे होते हो. तर मी म्हटलं करतो. आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो तिथे त्यांच्या सेटवरती. मला कोणी कुत्र्यानेही विचारलं नाही. मेकअपने मला बाजूला बसवलं, कसा बसा मेकअप केला. भिकाऱ्याचा रोल होता. आणि बाकीच्या मोठ्या दिग्गजांना कार वगैरे आली नाही. याला मला काही नाही. मला म्हणाले, समुद्रावरून चालत या तुम्ही, तिथे समुद्र आहे. मी चालत गेलो. माझ्या पाठी कुत्री लागली होती भुंकत आणि हाड होड करत मी पोचलो तिकडे. दिवसभर मला कोणी चहाही विचारला नाही. दिवसभर माझा सीन झाला नाही, काही नाही. रात्रभर मला 10 वाजेपर्यंत बसवलं. सकाळी 7 ते रात्री 10. आणि रात्री 10 वाजता म्हणाले पॅकअप. ओहो. मग मला खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. मग मी काय करायचं कळेना. मी डोळ्यात अश्रू आले. मी निघालो. इतक्यात कर्णिक नावाचे लेखक होते. ते त्या दिग्दर्शकाला आणि प्रोड्युसरला म्हणाले, साहेबांना परत उद्या बोलवायचं, म्हणजे 150 रुपये द्यावे लागतील. त्यापेक्षा त्यांचा एक 45 सेकंदाचा शॉट आहे, तो द्या, घेऊन टाकूया आपण. असं आहे का? चला घ्या, लाईट्स लावर इकडे तिकडे. काय शॉट आहे मी विचारलं. ते म्हणाले, काय नाही, लाईन्स वगैरे काही नाही, तुमच्या मनचं बोला की शार्क तुमच्या मुलाला खातोय आणि तू सगळ्या गावाला सांगता, अरे सगळ्या तरुणांना सावध राहा, आया बापानं सावध राहा, शार्क आलाय आणि तो सगळ्या मुलांना खाणार आहे, माझा मुलगा खातोय. एवढंच बडबडायचं, तुम्ही पळत जाता. शॉट संपला. एवढंच? हो, एवढंच, इतकंच. तर मी नंतर मग म्हटलं, मला 1 मिनिट द्यायला का, मी जरा विचार करतो याच्यावरती काय करायचं. आणि ते म्हणाले, घ्या. तोपर्यंत लाइटिंग वगैरे झालं. आणि मी असा विचार केला की काय वर्किंग करू शकतो. कारण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला संधी एकच मिळते. त्या संधीचं सोनं तुम्ही कसं करता नाही तुमच्या हातात. स्पार्क तुमचं अगदी सहज कळून जातो काय आहात ते. मग मी 2 होड्यांच्या मध्ये असा मस्तपैकी बसलो. असा आलो गुडघ्यावरून त्या वाळूवरती सरकत. समुद्र समोर असा होता, त्याच्यावर लाइटिंग केलेलं होतं. आणि मी जोराने ती अशी वाळू घेतली, सोडली. ती लाईटमध्ये अशी अशी पडताना खूप छान दिसत होती. आणि मी जोराने ओरडलो, अगं माझा मुलगा मरतोय, शार्क खातोय, अगं तू अशी कशी उभी. म्हणून त्या होडीला मी म्हणायला लागलो. होडीची दोरी मी खेचायला लागलो, खेचायला, चल 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 आपण त्याला वाचवायचं आहे वगैरे. आणि मनाला येईल ते डायलॉग्स बोलायला लागलो. ते इतके जिवंत व्हायला लागले, इतके जिवंत व्हायला लागले की जे प्रोड्युसर, डायरेक्टर, कॅमेरामन होते ते असे स्टंट होऊन बघायला लागले, हा करतोय काय माणूस. 45 मिनिटाचा जो शॉट होता तो 1.25 मिनिट झाला, 2.25 मिनिट झाले, 5.25 मिनिट झाले. पण कोणाला कट म्हणायची बुद्धी व्हायला तिथे तयार नव्हते. तिथे सगळे असे एन्व्हायरमेंट बघत होते. ग्रेट. हो. आणि प्रोड्युसर, डायरेक्टर एकदम आतमध्येच घुसले त्या शॉटमध्ये. कट म्हणायच्या आधीच कॅमेरा ऑनच आहे. आणि त्यांनी मला उचलून घेतला खांद्यावरती. बाजूला 150 सगळे कोळी लोक होते, ते धावून आले. त्यांनी मला त्यांच्या खांद्यावरून उतरला, मला खांद्यावरती घेतला आणि एक जल्लोष झाला. मी भारावून गेलो होतो, अंगावर काटा आला होता. काय चाललंय मला कळायलाच तयार नव्हतं, कारण शॉर्ट्स कट झालेला नाहीये. उतरलं खाली. प्रोड्युसर मला म्हणाले, प्रसाद जी इतने बरस आप कहाँ थे बंबई में. मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या माझ्या चित्रपटात किंवा पुढची सिरियल वगैरे काय असेल त्याच्यात तुम्ही मेन विलन कराल किंवा मेन कॅरेक्टर रोल कराल. आणि एक सांगतो, अनुपम खेरपेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. तर हे मला खरंच, आणि हे मला त्यावेळेला खूप असं भारावून जाणार होतं. हे सगळं संपलं. त्यांनी तिकडे कर्णिकला सांगितलं, और 3 सीन बढ़ाओ इनके, कल मुझे चाहिए ये. 45 सेकंदाची माझी भूमिका, 3 सीन वाढले एका टेलिफिल्म मध्ये. दुसऱ्या दिवशी मला छत्री आली, क्रेट आला, स्क्वॉड बॉय आला स्पेशल. इतका बदल एका रात्रीमध्ये होतो. आणि झाला. ह्याच्यात 3 वर्ष निघून गेली. आणि अचानक त्यावेळेला माझ्या नंतर मोबाईल आले. आणि माझा मोबाईल वाजला आणि म्हणाले, मैं पवन कुमार बात कर रहा हूं. मी अगदी गुरमीत विचारलं, कौन पवन कुमार. अरे ऐसे क्या कर रहे हो प्रसाद जी, हमने समिंदर की रानी की थी वो फिल्म सागर की गोद में. उसमें मैंने आपको जुबान दी कि अगर मैं सिरियल करूंगा तो आपको मेन कैरेक्टर रोल या मेन विलन दे दूंगा. आणि माझ्या डोळ्यात समोर ते पवन कुमार उभे राहिले. म्हटलं क्षमा करा, मी विसरलो. याने कोई बात नाही, जर ऑफिसमध्ये येता का. मी गेलो. ते
ते मला म्हणाले की मी राजेश खन्नाला घेऊन एक नवीन सिरियल करतोय, झी वरची पहिली सिरियल इत्तेफाक. राजेश खन्ना पहिल्यांदा सिरियलमध्ये काम करतायत, ते हिरो आहे आणि तुम्ही मेन विलन आहात. माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले की एवढी कदर होऊ शकते. मी भारावून गेलो होते. ते म्हणाले तुम्ही किती पैसे घ्याल? मी म्हटलं मला अख्ख्या 104 एपिसोडचा एक नारळ द्या, फक्त जायला यायला 100 रुपये द्या दररोज, बस, बाकी काही नको म्हणाल. तेव्हा नाही, मी कलाकाराकडनं फुकट काम कधीच करून घेणार नाही, मी तुम्हाला जास्त पैसे देऊ शकत नाही, कारण राजेश खन्नाला मला दिवसाला 1.25 लाख रुपये द्यावे लागतात. लक्षात घ्या, एका दिवसाला 1.25 लाख रुपये राजेश खन्ना घ्यायचे, म्हणून त्यांनी मला 3,500 रुपये पर डे दिले. ते 3,500 रुपये पर डे खूप होते माझ्यासाठी, जमीन सरकली माझ्या पायाखालची असं मला वाटलं. मी घळघळून रडलो, देवाचे आभार मानले आणि राजेश खन्ना बरोबर ज्याच्यासाठी आम्ही कॉलेजमध्ये वेड्यासारखे क्लासेस बंक करून जायचो, ते एवढ्याच्या भोकातून हात घालून सगळे तिकीट वगैरे घ्यायचो, त्या राजेश खन्ना बरोबर मी मेन विलन करतोय. ही संधी माझ्या लेखी एक माइलस्टोन म्हणायला हरकत नाही, अपूर्व संधी अशी आली. आणि त्याच्यानंतर मग मला हिंदीत वगैरे कामं पुष्कळ मिळायला लागली, कारण राजेश खन्ना बरोबर काम करणं हा एक असेट होता त्यावेळेला. असं याला तू माइलस्टोन म्हणू शकतेस, पण या कारकिर्दीमध्ये माइलस्टोन असं काही नसतं. नंतर मग परत मोठे मोठे माइलस्टोन दिसायला लागतात. पण त्यातला एक असा टप्पा की ज्यामुळे छान वळण मिळून जातात असं. तर खूप छान सांगितलंस. अगदी ऐकताना माझ्या अंगावर पण काटा आला. पण रत्नपारखीला सिऱ्याची पारख असते तसं तरी बरोबर शोधलं तुला. तर तू अशा वेगवेगळ्या भूमिका केल्यास, लहान मोठ्या, खूपशा तुला आवडल्या असतील, पण त्या सर्वात अशाही काही भूमिका असतील ना की ज्या तुला आव्हानात्मक वाटल्या असतील, तर अशी एखादी भूमिका सांगशील का? आणि ती तशी आव्हानात्मक का वाटली? खूप चांगला प्रश्न विचारलायस मला तो. आणि हा प्रश्न हेमा मला आजपर्यंत कोणी, इतक्या मुलाखती झाल्या माझ्या, पण कोणी मला हा प्रश्न विचारला नाही, आणि खरोखर चांगला प्रश्न आहे. आव्हानात्मक भूमिका मला ना 2 वाटतात माझ्या. एक म्हणजे गुड बाय डॉक्टर मधली माझी ती कुरूप डॉक्टरची भूमिका, विकृत. आणि दुसरी हिमालयाची सावली नावाचं एक अत्यंत प्रख्यात नाटक होतं मराठी रंगभूमीवरती, वसंत कानिटकरांनी लिहिलेलं, ज्यात श्रीराम लागूंनी ती भूमिका केली होती. त्याच्यानंतर त्या नाटकाला कोणी हात नाही घातला आणि दूरदर्शननी ते नाटक मला करायला दिलं. दिग्दर्शन माझ्याकडे आलं आणि ती प्रमुख भूमिका सुद्धा मीच केली. ते कॅरेक्टर नाना, धोंडो केशव कर्वे यांचं ते नाटक होतं, त्यांच्यावरती बेतलेलं नाटक. या 2 भूमिका मला अत्यंत आव्हानात्मक वाटल्या. का? याचं कारण सांगतो. भूमिका आव्हानात्मक केव्हा होते? आता गुड बाय डॉक्टरच्याच त्या कुरूप विक्षिप्त डॉक्टरची आपण भूमिका घेऊया. आपण तसे नसतो, म्हणजे आपण कुरूप नाही आहोत, आपण विकृत नाही आहोत, आपण विक्षिप्त नाही आहोत, आणि आपल्या स्वभावाविरुद्ध ते काम करावं लागतं. बरोबर ना? त्यात काय होतं की तो डॉक्टर मनाने खूप चांगला असतो, पण तो कुरूप असल्यामुळे, कुबडा असल्यामुळे होतं काय, PhD झालेला डॉक्टर, पण त्याला समाजाने वाळीत टाकलेलं असतं. म्हणजे त्याच्याकडे बघताना किळस म्हणून बघत असतात आणि त्याची घृणा त्याच्या मनामध्ये तयार झालेली असते, आणि म्हणून तो सूड घेण्यासाठी समाजाच्या विरुद्ध बंड करून उठतो. आणि तो एकही स्त्री त्याला जवळ घेत नाही, म्हणून एका लहान मुलीला वाढवतो, जी गायरीमध्ये कोणीतरी टाकून दिलेली असते उकिरड्यामध्ये, तिला वाढवतो, तिला 18 वर्षाची करतो आणि तिच्यावरती रेप करतो. ही मनोवृत्ती त्याची का तयार होते? कारण त्याला समाजाने वाळीत टाकलेलं असतं, इतका विद्वान असून सुद्धा. आणि नंतर ती मुलगी जेव्हा तिथून पळून जाते आणि आपलं आयुष्य बसवते का चांगल्या इंडस्ट्रियलिस्ट बरोबर, हे त्याला कळतं, त्यावेळेला तो दुसरी एक लहान मुलगी वाढवतो त्याच विकृतीने, तिला 18 वर्षाची करण्यासाठी. आणि ती मुलगी त्या मुलीच्या कारच्या खाली येते आणि मरते. तेव्हा ह्याच्यामध्ये एक विकृती तयार होते की माझी मुलगी तू मारलीस ना, आता तुझी मुलगी तू मला दे, नाहीतर तू माझ्या बरोबर ये. ह्या एका टर्म्सवरती तो तिच्या घरात प्रवेश करतो आणि घडते ते गुड बाय डॉक्टर. याच्यात त्याच्या हालचाली, त्याच्या मॅनरिझम्स, त्याची विकृती, डोळ्यातून येणारा त्याचा विखार, शब्दातून येणारी त्याची ती एक लय, या लयीमध्ये त्याचे भावनोत्कट जे काय असतील प्रसंग ते आणणं, आणि मग तो थरथरणं, डोळ्यातून पाणी येणं, रक्त त्याच्या डोळ्यामध्ये दिसणं, आणि नंतर विकृत होऊन तो वेडा होणं, हे सगळं वाकडं तिकडं उभं राहून 3.5 तास स्टेजवरती करणं ही साधी गोष्ट नव्हती. म्हणून मला ते आव्हानात्मक वाटतं. काय त्रास व्हायचा नाही? खूप त्रास व्हायचा, पण तू त्या भूमिकेत शिरल्यानंतर ना तुला ते त्रास जाणवत नाही. तू पूर्णतः ते होऊन जातेस. हीच तर रंगभूमीची किमया आहे, अभिनयाची किमया आहे.
आणि तशी दुसरी भूमिका होती ती हिमालयाच्या सावलीमधली नानांची. कारण ते अत्यंत ते किती विरोधात्मक, परस्पर विरोधी भूमिका आहे. हा अत्यंत कुरूप, विकृत, म्हणजे समोरच्याचा कसा बदला घेईन, त्याला आयुष्यातून उद्ध्वस्त करेल. आणि ही भूमिका कशी अत्यंत देखणा ब्राह्मण, मनामध्ये सामाजिक भावना की माझं अख्खं आयुष्य मी समाजासाठी अर्पण करेन. ज्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी मी खूप शाळा उघडेन, त्यांना शिकवेन, आणि जर स्त्री शिकली तरच प्रगती होईल, ही जी त्यांची भावना होती, यासाठी त्याने आपलं अख्खं आयुष्य वेचलं. नव्हे, आपल्या बायकोला सुद्धा त्यांनी त्याच कामाला लावलं की आपला जन्म एका विशिष्ट कारणासाठी होतो, त्याच्यासाठी आपण नाही झटलो तर ते फुकट आहे. म्हणून हा हिमालयासारखा उत्तुंग माणूस सगळ्यांसाठी सावली ठरला, पण हिमालयाला सावली कुठे आहे? तो तर रखरखीत उन्हात असतो. मग त्याची सावली कोण? तर त्याची बायको. ह्या दोन्ही उत्तुंग भूमिका होत्या. आणि या मनोवृत्तीतून तो अत्यंत तात्विक मूल्यांवरती जगणारा माणूस, शेवटी जेव्हा त्याचीच माणसे त्याला सोडून जायला लागतात स्वार्थापोटी, तेव्हा तो इथून ढासळतो आणि कोसळतो आणि त्याला पॅरालिसिसचा अटॅक येतो. आणि त्या पॅरालिसिसच्या अटॅकमध्ये सुद्धा तो खंगून जात नाही. तो बायकोला सांगतो की अजूनही माझ्यामध्ये ताकद आहे, आपण चल बाहेर पडूया आणि या स्त्रियांसाठी मोठी चळवळ उभारूया आणि त्यांच्या शाळा आपण उघडून आपण त्यांची सेवा करूया. हे तो शेवटच्या प्रवेशामध्ये फक्त 2 वाक्यांमध्येच बोलत असतो. त्याला बाकीची वाक्य दिलेली नाहीयेत वसंत कानेटकरांनी, पण ती 2 वाक्य त्या त्या भावाप्रमाणे, म्हणजे भावोत्कट जे काय त्याच्या मनातले आविष्कार असतील त्याप्रमाणे बोलणं आणि बायकोला ते समजणं आणि प्रेक्षकांनाही समजणं, हे आव्हान होतं. ती 2 वाक्य होती, वाक्य पण नाही, शब्द. त्याचं काय, त्याचं काय. म्हणजे राग आला तरी त्याचं काय, त्याचं काय. अगं मुलांना चहा दे, मला पाणी दे, ते पण त्याचं काय, त्याचं काय. अगं त्याला ओरडू नकोस, असं करू नकोस, त्यांचं काही चुकलेलं नाही आहे, त्याचं काय, त्याचं काय. हे त्याचं काय, त्याचं काय एवढ्या अर्थाने बोलणं ही का साधी गोष्ट नव्हती. आणि म्हणूनच ते अत्यंत आव्हानात्मक होतं. एकामध्ये अत्यानंद मिळत होता, तर दुसऱ्यामध्ये मी खोल दरीमध्ये, खडबडीत खडकामध्ये मी असा चाचपडत चाललोय आणि लिलया ती भूमिका पार केलीत. अशा 2 त्या आव्हानात्मक भूमिका पेलवणं आणि ते करणं, म्हणून आजही लोकांच्या स्मरणात माझा गुड बाय डॉक्टर मधला डॉक्टर आहे. आणि ही आपली भूमिका जी आहे नानांची, ती आहे. आता या डॉक्टरांच्या भूमिकेबद्दल जेव्हा बेळगावच्या रसिकांनी ते बघितलं, तेव्हा जेव्हा रांग लागली होती रात्री 2 वाजता मला भेटायला, तेव्हा प्रत्येक प्रेक्षक मला बेळगावचा सांगत होता की प्रसाद, तुम्ही बेळगावात राहू नका, तुम्ही मुंबईला जा. तुम्ही बेळगावात राहू नका, तुम्ही मुंबईला जा. कदाचित त्यांची ही सदिच्छा फळाला आली आणि मी मुंबईला गेलो आणि माझ्याकडनं ही अभिनयाची कारकीर्द घडली, असं मी प्रामाणिकपणे तुला सांगू शकतो. एका अभिनेत्याच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक भूमिका म्हणजे काय असते हे कळल्यावर इतकं एक काहीतरी वेगळंच फिलिंग आलं की तुम्ही त्या भूमिकेत काय शोधता हे आता कळलं. आणि ती भूमिका केल्यानंतर खरंच सार्थक झालं असं वाटलं की हे क्षेत्र मी निवडलं, त्याचं सार्थक झालं. सार्थक प्रेक्षकच करतात. प्रेक्षकच जेव्हा त्यांचा प्रतिसाद जेव्हा मिळत असेल तेव्हा त्याच्यासारखं दुसरं काही बक्षीस नाही. खरं ना. बरं, हे सगळं झालं तुझ्या भूमिकांबद्दल, पण तुझ्या एकूण कारकिर्दीत तुला स्वतःला अभिमान वाटावा अशाही काही घटना किंवा प्रसंग आले असतात, त्यातले 1-2 सांग की. कुठून निवडत असे प्रश्न? फार चांगले प्रश्न मला विचारतेस, कारण मला आजपर्यंत हे प्रश्न असे विचारले नाहीत कोणी. खूप छान विचारलेस. एक मला अभिमान वाटावी अशी घटना, म्हणजे मला अभिमान म्हणजे तो मला अभिमान नाही, मी मराठी रंगभूमीचा आहे याच्याबद्दल अभिमान वाटावा अशी घटना आहे. दुसरी हा एक आहे, पेंटल नट माहिती आहे तुला? पेंटल, त्यांच्या बाबतीत घडलेलं दोन्ही सांगतो तुला मी. एकदा मला ओमपुरी बरोबर भूमिका करायची संधी मिळाली. आम्ही दोघंही एकाच विमानातून दिल्लीला गेलो. त्यांना 5 स्टार मध्ये ठेवलं होतं, मला 3 स्टार मध्ये ठेवलं होतं. आणि करोल बाग नाही, कॅनॉट प्लेस या ठिकाणी शूटिंग होतं आमचं 5:30 वाजता संध्याकाळी. आणि माझ्यासाठी व्हॅनिटी कार होती. मी व्हॅनिटी कारमध्ये जाऊन बसलो, माझा मेकअप वगैरे सगळा सुरू झाला आणि अचानकपणे प्रोडक्शन मॅनेजर आला आणि मला म्हणाला, प्रसादची एक रिक्वेस्ट है, ओमपुरी जी सेट पे आए लेकिन उनकी वैनिटी कार नहीं आई है, तो अगर वो आपकी वैनिटी कार में आए तो चलेगा. म्हटलं अरे काय विचारतोस, त्याला घेऊन ये म्हटलं, मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. आणि 2 मिनिटांनी ओमपुरीजी आले, दरवाजा उघडून वरती चढले. मी मेकअप करता करता उठलो, नमस्कार केला त्यांना. मेकअपनी सुद्धा हॅलो सर म्हटलं. ते अगदी हाय 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 करून त्या अगदी खरजातल्या आवाजामध्ये
बोलून बसले खुर्चीवरती. मी उभाच होतो. प्रोडक्शन मॅनेजर म्हणाला की मी तुमची ओळख करून देतो, प्रसादजी हे ओमपुरीजी. मी म्हटलं अरे यांना कोण ओळखत नाही, नमस्कार, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे म्हटलं. ते म्हणाला थँक्यू. मग ते प्रोडक्शन मॅनेजर ओमपुरीनं म्हणाले मी यांची तुम्हाला ओळख करून देते, हे प्रसाद पंडित हाय, हे मराठी स्टेजचे आर्टिस्ट आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ओमपुरी बसलेले उठले, माझ्यापर्यंत आले, त्यांनी खांद्यावरती हात ठेवला माझ्या आणि मला म्हणाले प्रसाद जी आप बैठिए. मी म्हटलं नहीं सर, आप बुजुर्ग हो, मैं आपके सामने कैसे बैठ सकता हूँ. नहीं 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 नहीं, मैं मराठी स्टेज आर्टिस्ट के सामने कभी नहीं बैठता. असं त्यांनी सांगितलं. माझ्या अंगावर सरकन काटा आला. अभिमान याचा वाटला की मराठी रंगभूमीला या लोकांच्या मनात इतका मान आहे की ते मराठी रंगभूमीच्या नटासमोर बसत नाहीत. आता प्रसाद पंडित हा किती दर्जाचा नट आहे नाही हा बाजूला ठेवा भाग, पण मराठी रंगभूमीचा नट आहे हा केवढा सन्मानाचा भाग आहे. म्हणून मी मला खरोखर नशीबवान समजतो. माझा अभिमान आहे, तो अभिमानाची गोष्ट आहे की मी मराठी रंगभूमीचा नट आहे. ही पहिली. दुसरी घटना अशी झाली, मी चिरंतन नाही, चैतन्य महाप्रभू म्हणून जे आहेत ना त्यांच्यावरती एक सिनेमा आला होता, चैतन्य महाप्रभू म्हणून. त्या भूमिकेमध्ये मला ज्यांनी चैतन्य महाप्रभूंना समाजात आणलं भक्ती करून, त्या माणसाची भूमिका मला दिली होती त्यांच्या भक्ताची. आणि माझा धाकटा भाऊ झाला होता पेंटल. आता या पेंटलची भूमिका तुम्ही सगळ्यांनी कित्येक सिनेमामध्ये बघितली असेल. 200 ते 300 सिनेमाच्या वरती त्यांचे सिनेमा आहेत. पेंटल एवढा बुजुर्ग माणूस आणि पुण्याच्या FTIचे ते चेअरमन होते त्यावेळेला. तर ते माझे धाकटे भाऊ झाले होते. जो चैतन्य प्रभूचं काम करणारा नट होता त्याचं नाव अरविंद घोष. तो तिकडचा, पुढचा बंगालचा. तो ऍक्टिंग करता करता पेंटलना त्याची घसट त्यांनी करून घेतली होती. बाकी कोणाशी बोलत नव्हता, कारण पेंटल मोठी व्यक्ती होती. तर एक दिवस पेंटलना त्याने जाऊन विचारलं की पेंटलजी मेरी एक रिक्वेस्ट आहे, मला जर तुम्ही अभिनयाची टिप्स द्या ना, मला पुढे जायचं आहे. तुम्ही FTIचे चेअरमन आहात, तुम्ही लेक्चरर आहात. त्यावेळेला पेंटल साहेबांनी त्यांना सांगितलं तू माझ्याकडे टिप्स मागण्यापेक्षा ना प्रसाद पंडित जेव्हा आता ऍक्टिंग करतात ना, शॉट देतात ना, तेव्हा मॉनिटर समोर उभा राहा आणि त्यांची ऍक्टिंग बघ, तू सगळं काही शिकशील. हा क्या बात. अशी घटना माझ्या आयुष्यात घडली आणि ती खरोखर मला ना अभिमानास्पद, म्हणजे मला मी अभिमानास्पद म्हणत नाही, मराठी रंगभूमी केवढं देते तुम्हाला त्याचा हा दाखला आहे. नक्कीच. ते पुढे म्हणाले की अरे आता 3 दिवस आमची एक सवय असते की माझा शॉट झाला की मी जाऊन एसीच्या रूम मध्ये बसतो, पण नाही, माझा शॉट झाल्यानंतर मी प्रसाद पंडितचा शॉट आहे म्हटल्यानंतर मॉनिटर समोर बसतो आणि त्यांची भूमिका बघत बसतो, कारण आजही मला त्यांच्याकडे शिकायला मिळतं. हे पेंटल साहेबांचे शब्द आहेत. तर या 2 गोष्टी हे मला खूप अभिमानास्पद वाटतात. मराठी रंगभूमीचा मी पाईक आहे म्हणून एवढे आपण समृद्ध आहोत. पण तो मराठी रंगभूमीचा आणि तुझा नाही, दोन्ही गोष्टींचा गौरव आहे. रंगभूमीचा तिचं देणं आहे ते अर्थात, रंगभूमीचं अर्थात. प्रश्नाचं मी मानतो. अगदी नक्की. आता तुझी हॉलिवूडची फिल्म हा. द संन्यासी, 2 प्रश्न येतात की त्या फिल्ममध्ये तुझा प्रवेश कसा झाला आणि तुझा एकूणच अनुभव काय आहे त्या फिल्ममधला. सांगतो ना. मुळात बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकांची रीग लागलेली असते. हो. दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यांचं स्वप्न असतं की बॉलिवूडमध्ये मी एकतरी सिनेमा करावा. माझ्यावर परमेश्वराची कृपा अशी झाली की हॉलिवूड फिल्म स्वतः माझ्याकडे आली. मला काहीच, म्हणजे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की मी हॉलिवूड फिल्म करेन. खरं सांगायचं, माझे एक मित्र आहेत जे हिंदी सिरियल्स वगैरे दिग्दर्शन करतात. त्यांचं आडनाव सिंग आहे, मला पहिलं आता आठवत नाही नाव, क्षमा करा. तर त्यांचा मला एक दिवस फोन आला की प्रसाद जी ऐसे हॉलिवूड फिल्म भारत में कर रहे हैं, आप इंटरेस्टेड हो. मी म्हटलं अरे वा, मस्त संधी आहे, करूया. रोल काय? तर ते म्हटलं एक ऍडव्होकेटचा रोल आहे आणि कमीत कमी 9 सीन तुमचे आहेत. हॉलिवूड फिल्ममध्ये 9 सीन मिळणं ही का साधी गोष्ट नाहीये. एखादा सीन मिळाला तरी लोक नशिबवान समजतात. माझ्या वाट्याला 9 सीन आले, पण मी सिलेक्ट झाल्यानंतरची गोष्ट होती ना. तर ते मला म्हणाले की जरा ऑडिशन याल तुम्ही ऑडिशनला. म्हटलं येतो ना ऑडिशनला. गेलो मी त्या ऑडिशनला. तिथे ते स्पॅनिश डायरेक्टर होते, त्यांचं नाव डॅनियल. तर त्यांची ओळख वगैरे झाली. त्याने मला स्क्रिप्ट दिलं. एक 7-8 ओळीचा तो संवाद होता आणि परत पुढे 3 ओळी मधले ते डायरेक्टर्स बोलत होते. आणि मी दिलं ऑडिशन मध्ये आले, माझ्या खांद्यावरती थोपटलं, म्हणाले तुमचं इंग्रजी एवढं चांगलं कसं हो, मी आता एवढे ऑडिशन घेतले, मला ते इंग्रजी काय पसंत पडलं नाही.
म्हटलं नाही, तुमचं कॅरेक्टरच इंडियन आहे, त्यामुळे ते इंडियन स्टाईलनीच बोलायला हवं, ते ऍक्सेंट तिकडचं वापरून चालणार नाही, कदाचित ते तुम्हाला जास्त भावलं असेल असं मी त्यांना म्हटलं. तर कदाचित तेच भावलं असेल त्यांनी. ते म्हणाले डन, तुम्हाला सिलेक्ट केलंय मी तुम्हाला स्क्रीन तुमच्या ईमेलवरती पाठवतो सगळे सीन्स, आणि असे 3 शेड्यूल्स आपले होणार आहेत. माझा विश्वासच बसेना की मी फर्स्ट ऑडिशनला ओके होऊ शकतो हॉलिवूड फिल्ममध्ये. परत मी देवाला हात जोडले, देवा म्हटलं काय कृपा तुझी माझ्यावरती. आणि मी हम्पीला शूट करायला गेलो सुद्धा. तिथे गेल्यानंतर ते सीन वगैरे शूट केले, आणि एक गमतीची गोष्ट अशी झाली की 3ऱ्या शेड्यूलला मला ते म्हणाले की एक लास्ट शेड्यूल आहे, त्या दिवशी तुमची 1च तारीख आहे आणि तो शेवट आहे, क्लायमॅक्स आहे, तिथं तुमचा एकच डायलॉग आहे. म्हटलं काही प्रश्न नाहीये, येतो मी. गेलो तर त्याने अचानक माझ्या हातामध्ये 15 ओळींचा एक संवाद, 3 ओळींचा एक संवाद, आणि टाईट 3 ओळींचा एक संवाद, आणि शेवटी माझा स्वतःचा एक संवाद. म्हटलं हे संवाद नाही, हे संवाद तुम्हीच बोलायला पाहिजे. मी म्हटलं मी हो, म्हणजे तो बिल्डर म्हणून जो असतो ना, तो प्रोड्युसरच ते काम करणार होता. पण त्यांनी त्या डायरेक्टरला सांगितलं की हे एवढे मला डायलॉग्स पाठ नाही होणार, येस नो ओके करेक्ट एवढं मी बोलू शकतो, पण डायलॉग नाही मला जमणार नाही, प्रोड्युसर सांगतोय. तर त्यांनी सांगितलं की अरे हा सीन तर व्हायला पाहिजे, तुला एवढे डायलॉग्स बोललेच पाहिजे. तो म्हणाला नाही मी एवढं काय करू शकत नाही. म्हणून त्या डॅनियलनी ते अख्खे संवाद बिल्डरचे माझ्याकडे डायव्हर्ट केले आणि मला म्हणाले की तुम्हाला बोलावे लागतील. मी म्हटलं एवढे? ते म्हणाले हो टेक युअर ओन टाइम. मी म्हटलं मला वेळ लागेल पाठ करायला, तुम्हाला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा घे, मी थांबतो तोपर्यंत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या या हिंदीमध्ये असो मराठीमध्ये होतं, झालं पाठ झालं, करूया शॉट, घेऊया शॉट, पंडित साहेब झालं काय असे पाठ लागत असतात, डोकं पिकवत राहतात. पण ह्या माणसानी अख्खा क्र्यू थांबवला, शूटिंग थांबवलं, बसवून राहिले तिकडे. मी 45 मिनिटामध्ये तो अख्खं पान पाठ केलं. ती पण मराठी रंगभूमीची देणे, पाठांतर कसं करावं, आणि पाठ झालं. तोपर्यंत तो माणूस माझ्याकडे विचारायला सुद्धा आला नाही, डिस्टर्ब करायला सुद्धा आला नाही की प्रसादजी तुमचं झालं का, प्रसादजी तुमचं झालं का. त्यामुळे कदाचित माझं ते लवकर पाठ झालं असेल. मी गेलो, म्हणाला डॅनियल पाठ झालं का, सुरू करेल. म्हटलं सुरू करेल. त्यांनी सगळ्यांना उठवलं, लाईट्स हे ते कॅमेरा पटापट सेट करून ठेवलेले होते. आणि फर्स्ट शॉट माझा ओके झाला. त्यांनी येऊन मला कडकडीत मिठी मारली, म्हणाला प्रसादजी यू हॅव डन अ वंडरफुल जॉब, फक्त आता एक क्लोज काढायचा आपल्याला, आणि क्लोज साठी परत अख्खे थोडे 15 ओळीचे डायलॉग म्हणावे लागले, आणि शॉट ओके झाला. असा प्रवास माझा तो हॉलिवूडचा होत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्या माणसांची शिस्त म्हणजे तुला आश्चर्य वाटेल हेमा. कॉलशीट यायची सकाळी 8:13 खाली गाडी येईल, 8:29 तुम्हाला मेकअप रूम मध्ये घेऊन जाईल, 8:31 तुमचा मेकअप सुरू होईल, 8:41 तुमचा मेकअप संपलेला असेल. तसंच्या तसं घडायचं म्हणजे काय वर्किंग असेल त्यांचं. 8:23 गाडी खाली हजर, मी 8:29 रूमवर गेलो, 2:31 मेकअप सुरू माझा, आणि शॉट समजा तुमचा त्यांनी सांगितलं असेल की 9:13 तुमचा शॉट होतं, 9:13 तुमचा ऍक्शन असं बोललं जातं. असं संपूर्ण फिल्म ते वर्कआउट करतात. असं आमच्या इंडस्ट्रीत कधीच होत नाही. घेण्यासारखी गोष्ट आहे, आणि वक्तशीरपणा, त्यामुळे क्वालिटी मिळते. म्हणजे त्याला डिव्होशन म्हणतात की वाहून घेणं म्हणजे काय कलेसाठी. आमच्याकडे कलेसाठी वाहून घेणं नाहीये. जाता जाता कला झाली, हा मस्त, इथे वाहून घेणं. आणखी घेण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या या सगळ्या चित्रपटसृष्टीमध्ये माझा क्लोज झाला तर मी काय म्हणतो, अरे मेरा क्लोज हो गया, मैं जाऊं मेरे रूम में, हा सर आप जाइए सर. मग त्या नटाला समोरच्या क्यू देणार कोण. तर आमच्याकडे पद्धत आहे, असिस्टंट डायरेक्टर देतो, थर्ड डायरेक्टर देतो, तो फक्त वाचतो, तो क्यू नाही देत. संवादाला संवाद मिळाला पाहिजे ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरती तेथे भाव येणार ना. हे नुसते वाचतात ग, तर तू काय भाव आणणार. मग तो भाव कृत्रिम वाटायला लागतो. तिथं तसं नाहीये. तो किती मोठा नट असो, नटी असो, कोणी असो, त्यांनी रिहर्सलला पण हजर राहायला पाहिजे, त्यांनी लॉंग शॉटला पण हजर राहायला पाहिजे, त्यांनी 2 शॉटला पण हजर राहायला पाहिजे. आणि क्लोज जरी असले तरी पाकिट जरी उचलून द्यायचं असेल, एक एन्व्हलप तो मला देत असेल, तर ते त्या नटीनी किंवा नटानीच दिलं पाहिजे, आणि ते त्यांनी त्या एक्सप्रेशननीच दिलं पाहिजे. एक्सप्रेशन लेस असं पुढे करायचं नाही, अशी त्यांची अट असते. त्यामुळे सीन बनतो. आणि मग आपल्याला वाटतं आई शपथ, इंग्रजी फिल्मसारखी आपली फिल्म बनत नाही. कसली लाईव्ह वाटते ते, कसलं जिवंत वाटतं ते. आपल्याकडे फिल्म कधी जिवंत वाटतच नाही. आपल्याकडे असं वाटतं आपण एक फिल्म बघतोय, आणि त्यांच्याकडे वाटतं आपण एक प्रसंग बघतोय. हा फरक आहे.
हा माझा प्रवास जो आहे ना हॉलिवूडचा, हा. याच्यातून मी शिकलो हे की तुमचा सीन बनला पाहिजे. तुम्ही किती चांगली ऍक्टिंग करताय का तो करताय महत्वाचं नाही, तो सीन तुमच्या अंगावरती आला पाहिजे. मग आपण म्हणतो वा मी आज एक कलाकृती बघितली. असं ते एकंदर हॉलिवूडचं माझं संपूर्ण प्रवासाचं वर्णन आहे. किती मस्त सांगितलंस. पाश्चिमात्य फिल्म मेकिंग पासून त्यांच्याकडून सुद्धा कितीतरी गोष्टी अगदी शिकण्यासारख्या अगदी आहेत. अरे जबरदस्त. काय टेक्निकली वाहून घेणं वगैरे सगळं म्हणजे कमाल आहे त्यांची, कमाल आहे. आणि मलाही संधी मिळाली ते नशिबाने आहे. हो, पण मिळालेल्या प्रत्येक संधीचं आव्हानाचं तू सोनं केलंस. खरंच सलाम तुला. हो. बर, आता एक शेवटचा प्रश्न हा. की जर तुला 2 शब्द मी आता दिले तर तुला त्यातून उमजलेला, समजलेला, भावलेला अर्थ काय हे तू जरा विस्तृतपणे सांग. हा, 2 शब्द असे आहेत. एक अभिनय आणि दुसरा नाटक. आयुष्यात कठीण प्रश्न विचारला असतो, त्याची उत्तर आहेत माझ्याकडे. पण खरंच सांगतो हे मग मला माझ्या एवढ्या मुलाखतींमध्ये हा प्रश्न पण विचारला नाही कोणी. अतिशय सुंदर प्रश्न विचारलास. मुळात काय नाही हेमा, नाटक आणि अभिनय असे तू 2 परस्पर भाग करू शकत नाहीस. म्हणजे आपल्याला एक पुढा आहे आणि पाठ आहे. हा, आपण पाठ अलग करू शकत नाही आणि पुढा सुद्धा वेगळा करू शकत नाही. तसा अभिनय आणि नाटक आहे. मुळात नाटक म्हणजे काय आपण लक्षात घेऊया. कालिदासांनी म्हटल्याप्रमाणे ते मनोरंजन आणि प्रबोधनात्मक असतं ते नाटक वगैरे. एवढ्या खोलात नको जाऊया आपण. सरळ ढोबळ माझा अर्थ आहे बाबा, तुला पटतो का? नाटक हा शब्द जो आहे ना तो फार सुंदर आहे. ना म्हणजे नाही. म्हणजे आपण स्टेजवरती जे काय बघत असतो ते खऱ्या अर्थानं नसतंच. पडदा बंद असतो, आम्ही सगळे गप्पा मारत असतो, 3रा घंटा झाली, 3री घंटा पडदा उघडतो आणि काही नाही ते सुरू व्हायला लागतं आणि मी ते आहे समजून टक लावून बघायला लागतो, म्हणून ते नाटक आहे. वा वा वा, मस्त. बघ आपण हेच करतो की नाही. नसतंच ते काही, ते खरं नसतंच तरी ते खरं आहे असं समजून आम्ही असे टक लावून बघायला लागतो 3 तास. आणि ते नाटक संपलं की जाऊन त्या कलाकारांना म्हणतो वा वा काय छान भूमिका केली सामुक्त पुतळू. म्हणजे ते नव्हतंच, ती भूमिका होती. याचाच अर्थ ते नाटक होतं. पण ते नसताना सुद्धा तुम्हाला टक लावून बघायला लावतं एवढं ते जिवंत करतात ती माणसं. त्याला अभिनय म्हणतात. आता अभिनय म्हणजे काय आहे की आपण कुठलीही गोष्ट कलाकृती या अभिनयातली करायला गेलो तर पहिल्यांदा विचारतो अरे स्क्रिप्ट चांगला आहे का, कुठल्या लेखकाचा आहे. म्हणजे आधी आपण स्क्रिप्ट विचारतो. स्क्रिप्ट लिहितो कोण? लेखक. म्हणजेच काय करतो लेखक, या वास्तवातलं वास्तव मांडणी करण्यासाठी तो एक विषय निवडतो आणि तो मांडतो. त्याला अभिप्रेत आहे त्याप्रमाणे. मग लेखकाला जे अभिप्रेत आहे ते नेय म्हणजे नेऊन पोचवणं, याचं काम जे केलं जातं त्याला अभिनेय म्हणजे अभिनय म्हटलं जातं. आता हा नय म्हणजे काय आहे? नयन. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जेवढ्या म्हणून गोष्टी बोलतो, नवरा बायकोशी, मुलगा आईशी, शेजारी पाजारी, हे सगळे त्यांचे भावोत्कट प्रसंगानं बोलताना, स्वरातून बोलत असताना त्यांचे भाव डोळ्यामध्ये येतात. म्हणून आपण म्हणतो डोळ्यानं रागीट दिसते, कसला राग आला होता त्याच्या डोळ्यामध्ये, अरे जे डोळ्यामध्ये अश्रू आले होते, कसले भाव आले तर डोळ्यामध्येच त्याचे प्रेम दिसत होतं. म्हणजे सगळं कशात दिसतं? डोळ्यामध्ये. त्यामुळे लेखकाने जे काही लिहिलंय ते अभिप्रेत त्या नटाला व्हावं लागतं आणि त्या नट किंवा नटीने ते आपल्या नयनातून दाखवावं लागतं, म्हणून त्याला अभिनय म्हटलं जातं. त्यामुळे तो जिवंत वाटावा लागतो, अगदी वास्तवाशीच वास्तव. आणि तो जिवंत वाटावा यासाठी तो क्षण जगावा लागतो. म्हणून अभिनयाच्या बाबतीत माझं म्हणणं असं आहे की अभिनय करायचा नसतो, अभिनय हा व्हावा लागतो, तो झाला पाहिजे. मग तो जर झाला पाहिजे तर तू तो क्षण जगला पाहिजेस. आता मी आयुष्यात भिकारी नाहीये, देवाने मला चांगल्या स्थितीत ठेवले, पण माझा जर भिकाऱ्याचा रोल असेल, भिकाऱ्याची भूमिका असेल तर माझ्याकडे तो बघताना भिकारीच वाटला पाहिजे. तर तो भिकारी काय क्षण जगत असेल ना हे निरीक्षणातून मला कळलं पाहिजे, कारण निरीक्षण हा अभिनेत्याचा गुरु आहे. क्लासेस बेसिस अमुक तमुक मी जाऊन अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं, अभिनयाचे क्लासेस केले आणि नट घडत नाही. नट घडतो त्याच्या दैनंदिन निरीक्षणातून. तो कसा करतो, तो कसा करतो, तो कसा करतो. आता दारू पिण्याचे 4-5 प्रकार आहेत. सगळेच दारू पितात, सगळेच टाईट होतात. पण हमार लोक जेव्हा दारू पितात ना तेव्हा जय करून जळायला लागतात, झडपडतात, गटरात पडतात. पण एखादा बिझनेसमॅन जर दारू पिऊन टाईट झाला असेल तर तो कधी गटरात पडत नाही. त्याचं ते चालणं मिळण्यामध्ये सुद्धा तो एक थोडासा ग्रेस असतो, है ना. बोलताना सुद्धा आता हमाल सुद्धा असं म्हणून बोलतो, पण बिझनेसमॅन मोठा माणूस असं कधी बोलणार. तो टाईट जर हे त्याचं चाललेलं असतं.
मग हे तुम्हाला शिकवतं कोण? तुमचं निरीक्षण शिकवतं. खरं. तर नाटक जेव्हा तुम्ही जिवंत व्हावं असं वाटत असेल तर तो क्षण तुम्हाला जगता आला पाहिजे. आणि तो क्षण ज्या दिवशी तू जगायला लागतेस तेव्हा तुझ्याकडनं अभिनय व्हायला लागतो. हे ज्या दिवशी तुम्हाला जमतं ना त्या दिवशी तुमच्या कुठल्याही भूमिका अजरामर राहतात. आणि नंतर सुद्धा लोक आठवण करतात, अरे भूमिका शिवाजी महाराजांची करायची ना तर मास्टर दत्ताराम आणि कोणी नाही. आजही लोक मास्टर दत्तारामचीच आठवण करतात. अरे औरंगजेब करायचा ना तर प्रभाकर पणशीकर, बाबासाहेब पुरंदरे सुद्धा बोलून गेलेले आहेत. औरंगजेबाचं वर्णन करताना ते म्हणतात की दोनच नट औरंगजेबापाशी पोहोचलेले आहेत, ते म्हणजे एक केशवराव दाते आणि दुसरे प्रभाकर पणशीकर. का त्यांना असं वाटलं? कारण औरंगजेब म्हणजे काय, त्याच्या क्वालिटीज काय आहेत हे प्रभाकर पणशीकर नाही आहेत. प्रभाकर पणशीकर खूप चांगले आहेत, पण त्यांनी तो जिवंत करताना समोरच्या प्रेक्षकांमध्ये असा राग येतो की अंकोल्याला त्यांच्या कानफटात पाठी बघून एक चप्पल आलेली बसली स्टेजवरती थाडकन. हो, आणि तुमच्या प्रभाकर पणशीकरांनी ती उचलली, अशी कपाळाला लावली, बाजूला ठेवली, आपली भूमिका केली. आणि नाटक संपल्यानंतर जेव्हा प्रेक्षक भेटून गेले तेव्हा रात्री 2:30 वाजता तो माणूस आला आणि म्हणाला, नमस्कार पंत. पंत म्हणाले, नमस्कार, काय भेटायचं होतं? नाही, भेटायचं नव्हतं, ती चप्पल मला न्यायची होती, माझी चप्पल आहे ती. पंत म्हणाले, ही चप्पल तुझी? हो, क्षमा करा, मी तुम्हाला मारले. अरे ही माझी पावती आहे. मारली काय? पावती आहे माझी, तुला ही चप्पल मिळणार नाही. पंतांनी 50 रुपये काढून दिले, म्हणाले अनवाणी घरी जा आणि नवीन चप्पल घे, ही मिळणार नाही. आणि पंतांच्या घरामध्ये ही चप्पल शोकेशमध्ये लावलेली आहे आजही. हे काय आहे? हे म्हणजे त्यांनी म्हणजे नसलेलं सुद्धा जिवंत करून दाखवलं आणि आम्ही टक लावून बघत राहिलो. असा तो अभिनय सुद्धा जिवंत झाला आणि नाटक सुद्धा जिवंत झाला. हा नाटक आणि अभिनयातला फरक आहे. अगदी निसंशय पटलं मला. खरंच एका कलाकाराच्या अंतरंगात डोकावून बघितलं की किती रंगतदार कहाण्या करतात आपल्याला. आपली दृष्टी एकदम अशी मोठी होते. खरं तरी मुलाखत संपू नये असं तुम्हाला मला दोघांनाही वाटतंय, माझी खात्री आहे. पण वेळेचं बंधन आहे. मी अशी आशा करते की तुम्हाला ही मुलाखत आवडली असेल. तेव्हा प्रसाद पंडित, वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल आणि दिलखुलास गप्पा मारल्याबद्दल शतशः धन्यवाद. धन्यवाद. आणि या मंडळाने तुला उद्या परत जास्त वेळ दिला तर आपण याचा उत्तरार्थ पण करू. बरंच काही सांगण्यासारखं आहे. नक्कीच. तेव्हा सर्व रसिक, मस्त मस्त रसिक हो, तुम्हा सर्वांनाही धन्यवाद देते. नमस्कार, धन्यवाद आणि तुमचं करणपूर्वक शुभेच्छा.